हे गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहोत बिकॉज खूप सारे रिझन्स होते त्याच्या मागे, तर ते नंतर मी सांगेनच. आवाज बसला आहे बिकॉज सर्दीमुळे. आणि आज अवनीचा डान्स कॉम्पिटिशन आहे स्कूलमधला, सो ते तर रेडी होती आहे. अजून पण मी रेडी नाही झाले. अजून लायनर वगैरे सगळं बाकी आहे. पण बाकी मी अजून खाल्लं पण काय नाही. डायरेक्ट मेकअप करायला स्टार्ट केलं. आता देते ना तुला खायला, खाऊन घे आणि मग लिपस्टिक आणि बाकीचं ते नंतर मग कर. हेअर वगैरे मग नंतर बांधूया, ठीक आहे. सो आता इकडे मी अवनीसाठी चीज ब्रेड बनवते, कारण तिला ते जास्त आवडतं, सगळ्यात फेवरेट आहे तिचं. चीज तर सगळ्यात जास्त फेवरेट आहे. ती नुसता पण चीज खात असते, कसं खाते काय माहिती. आणि मग आता इकडे बनवून झालेलं आहे माझं पुढे. सो तिला म्हटलं की हेच खा, जेणेकरून पोट थोडं हेवी राहील, डान्स करायला पण बरं पडेल. कारण आम्हाला तिथे 9:30 वाजता पोचायचं होतं आणि डान्स किती वाजता चालू होणार ते माहिती नव्हतं. त्याच्यामुळे म्हटलं जर पोट थोडं हेवी असेल तर मग तुला बरं पडेल. त्यामुळे मग तिला म्हटलं की खाऊन घे पटापट. आणि मग मी चहा वगैरे पिली, अक्षयला पण नाश्ता दिला आणि मग आम्ही निघालो जाण्यासाठी. आणि इंटर स्कूल डान्स कॉम्पिटिशन होतं, तिला सिलेक्ट केलं होतं स्कूलमधून. त्याच्यामुळे चांगलं वाटतं की ती कुठेतरी जाती आहे आणि करती आहे त्यासाठी. आणि मुलांचं कसं असतं ना, पहिले स्टार्टिंगला ते घाबरतात, तर तीसुद्धा पुढे घाबरली होती. पण काय झालं ते आम्हाला तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. घ्या मॅडम, खावा. डान्स करणार मॅडम म्हणून सेवा मॅडमची नाही, अशी असतेच म्हणा. खाली बसून खा ना. हां, मग नीट बस आधी पहिले आणि नीट खा. सो आता मी रेडी झालेली आणि अवनी पण ऑलमोस्ट झाली आहे रेडी. फक्त तिला आता हाय पोणी बांधायचं आहे. तिला कानातले हवे होते छोटेसे, तर ती समुकडे गेली आहे. कारण तिच्याकडे आता ते मोठे आहेत आणि तिचे ना तिचं जो कानातल्याचा जो पाठचा ना तुटला, तर तो लावून आणायचा आहे. सो तो आणलाच नाही आहे अजून लावून. तर मग छोटे टॉप्स घालायला मग गेली ती समूकडे, म्हणजे आणायला गेली आहे. बाकी तयारी वगैरे झाली तर लगेच निघतो, कारण 10 वाजता आम्हाला तिथे काही करून पोचायचं आहे. आम्हाला ती स्कूल पण माहिती नाही आहे कुठे आहे. तर मग आता पहिले ते शोधायची पण आहे. ॲड्रेस माहिती आहे पण एक्झॅक्टली कुठे ते नाही माहिती. सो आता तयारी करतोय आणि मग निघू आता. जरा बघा इकडे सगळा मेकअपचा किती करून ठेवला. दे मी घालू, आण सगळं पप्पाच. बघला आहे ना, फायनली झालेला आहे ओनीचा मेकअप. चल उठ आता, आवर पटकन. आणि आता मी निघतोय. फायनली आम्ही आता इकडे पोहोचलो आहे जिथे कॉम्पिटिशन आहे. इकडे नवोदया म्हणून स्कूल आहे, इंग्लिश हायस्कूल. तिकडे आता आम्ही पोहोचलो, तिथे आज कॉम्पिटिशन आहे अवनीचं. अवनी मॅडम कसं वाटतंय? चांगलं वाटतंय? छान डान्स करायचा आहे माहिती आहे ना. आणि अवनी अशी तयार झाली आहे. सो आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि कपडे वगैरे आता चेंज वगैरे केले. आणि झालं असं की गेलो स्कूलमध्ये. खूप छान तयारी कॉम्पिटिशनची, ती खूप एक्सायटेड होती. आम्ही स्वतः खूप एक्सायटेड होतो. बट कसं होतं ना, स्कूलचं होतं त्याच्यामुळे ना त्यांनी ना अलाउड नाही केलं पॅरेंट्सला आतमध्ये घेण्यासाठी. म्हणजे आम्हाला एका साईडलाच्या रूममध्ये बसवलं होतं वर्गामध्ये.
तर मग त्यांनी आम्हाला घेतलं नाही, कुठल्याच पॅरेंट्सला घेतलं नव्हतं, कोणत्याच पॅरेंट्सला अलाउड नव्हतं. फक्त मुलं आणि टीचर्स आणि जे कोणी जज असतील ती लोकच होती फक्त. तर कॉम्पिटिशन झालेलं आहे, खूप छान डान्स केला आहे अवनीने असं ते बोलले. सो आणि मग आता तिचा डान्स वगैरे झाला, घरी वगैरे आलो आणि टीचरनी सांगितलं की म्हणजे जो कोणी विनर असेल त्यांना कॉल येईल स्कूलमधून आज किंवा उद्यामध्ये, बघू. ॲक्च्युली एवढा सगळा घाट घातला, आम्हाला माहिती नव्हतं की आम्हाला तिथे बघायला. ॲटलिस्ट त्यांना आम्ही एवढं रिक्वेस्ट केली की ॲटलिस्ट तुम्ही एक छोटीशी क्लिप तरी द्या, व्हिडिओ काढा छोटासा, आम्हाला हवा आहे आमच्या यूट्यूबसाठी किंवा आमच्या स्वतःला बघण्यासाठी की तिने कसा डान्स केला, काय केलं. बट अलाउडच नव्हतं ते, म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्येच नव्हतं ते. खूप रिक्वेस्ट केली, अक्षरशः सुपरवायझरला सुद्धा अक्षय भेटला, पण त्यांनी नाही अलाउड केलं. ते बोलले की नाही, आम्हाला अलाउडच नाही या सगळ्या गोष्टी. सो नाही मिळालं आम्हाला काही एक करायला. पण ठीक आहे, ते म्हणाले की काहीतरी असतं म्हणजे स्कूलचे रूल्स रेग्युलेशन, त्याच्यामुळे ते बोले फोटो तुम्हाला देईल. पण फोटो घेऊन काय करू, फोटो तर आम्ही पण तिचा काढला होता. बट असं ठीक आहे, बघू चांगला केला असेल तर. आणि मी तिला एवढं पण बोलली की आपल्याला नंबर्सचं एवढं काही इश्यू नाही की आला नाही आला, तू अटेम्प्ट केला ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ते आमच्यासाठी चांगले. इथूनच सुरुवात आहे. छोटे छोटे स्ट्रीटवरचे डान्स म्हणा किंवा छोटे छोटे असे कॉम्पिटिशन म्हणा, हे करत राहा. नंबर येईल न येईल ती नंतरची गोष्ट आहे, पण तू ट्राय करत राहा, तुझा कॉन्फिडन्स वाढू देत, जेणेकरून तू पुढे जाऊन मोठ्या स्टेजवरती येशील, छान डान्स परफॉर्मन्स करशील या कारणाने. आणि तिने खूप छान डान्स केला असं आम्ही विचारतं ते म्हणाले नाही, छान डान्स केला तिने. सो आता आवरते सगळं, खूप पसारा, सकाळी सगळं असंच पसारा टाकून गेलो होतो घाई, कारण सकाळी आम्ही 9:30लाच घरी गेलो आणि आत्ता आलो घरी. म्हटलं सगळं आवरून घेते आता पटापट, म्हणून मग सगळं म्हणजेच काम आता करते. आली आणि बसली जरा मोबाईल बघे, कारण तिकडे रेंजच नव्हती ॲक्च्युली, त्याच्यामुळे काहीच करू शकत नव्हती मी. तर मग आता सगळं आवरते आणि मग बोलते तुमच्याशी. त्यानंतर मग ना आम्ही साडी बघायला गेलो. माझ्या मावशीचा 50वा बड्डे आहे, सो तिच्यासाठी साडी चॉईस करायला गेलो होतो आणि घेतलीसुद्धा. तुम्हाला बड्डे ब्लॉगमध्ये बघायला मिळेल आम्ही कोणती साडी घेतली. खूप सुंदर अशी साडी घेतलेली आहे. सो ती साडी तुम्हाला तेव्हाच बघायला भेटेल, तोपर्यंत वेट करा. साडीचा खूप छान आहे साडी आणि आम्हाला सगळ्यांना ती साडी आवडली. तुम्हाला मध्ये ब्रेक घेतला असेल कारण की आम्ही खूप घाईत होतो आणि मला क्लासला सोडायचं होतं, मग त्यामुळे आणायचं होतं. आणि डुगू तुम्हाला माहिती असेल, आम्ही तुम्हाला सांगितलं असेल हा डुगू आहे, पण त्याचा आज बड्डे होता म्हणून त्या घाई गडबडीत पप्पांना पण भूक लागली होती, पप्पांच्या पण पाहायला लागले, तर त्यामुळे पप्पांना पण भूक लागली, त्यामुळे आम्ही लवकर आलो. त्यात काय आम्ही विसरलेलोच ब्लॉगचं, तर त्यामुळे सॉरी. सो उद्या माझं स्कूल आहे. 2 दिवस झाले मी स्कूलला गेली नाही कारण की माझी डान्सची प्रॅक्टिस नव्हती झाली, म्हणून मी म्हणजे परवा नव्हती गेली आणि उद्या पण म्हणजे आज पण नव्हती गेली मी, कारण की माझं कॉम्पिटिशन होतं ना म्हणून. सो आता मी त्याचीच तयारी करते आहे. पाऊच लावलं, पाऊच एवढं घाण झालेलं, मी एवढं काय बनवून ठेवते ना त्याच्यात, तुम्हाला दाखवते थांबा. आणि हे डुग्गूनी आम्हाला रिटर्न गिफ्ट दिलं. हे रिटर्न गिफ्ट आहे डुग्गूचं. हा हे कलरिंग बॉक्स चांगला आहे, युनिक आहे ना. बघा सगळीकडे डायरी वगैरे आहेत. ज्या दिवशी डान्स झाला त्याच दिवशी दुपारी अक्षयला कॉल आला की अवनीचा 2nd नंबर आलेला आहे. आणि तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं नाही, जेव्हा तो रात्री घरी आला तेव्हा त्याने आम्हाला सांगितलं की अवनीचा 2nd नंबर आला. आणि मी खूप खुश झाली आणि अवनी स्वतःसुद्धा खूप खुश झाली, कारण ऑब्व्हियसली 22 जे स्कूल होते त्याच्यामधून तिचा नंबर आलेला आहे आणि त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि ही जी व्हिडिओज क्लिप्स आहेत सगळ्या ह्या दुसऱ्या दिवशीच्या आहेत, ज्या दिवशी प्राईज डिस्ट्रीब्युशन होतं तेव्हाच्या व्हिडिओ आहेत. आणि जेव्हा डान्स कॉम्पिटिशन झालं तेव्हा आम्हाला अलाउड नव्हतं, त्यांच्या स्कूलचं सगळं रेग्युलेशन रूल्स होते, त्याच्यामुळे कोणालाही व्हिडिओ काढून दिल्या नव्हत्या. आणि ह्या सगळ्या व्हिडिओ क्लिप्स दुसऱ्या दिवशीच्या आहेत, ज्या दिवशी प्राईज देण्यात आलं होतं. आणि खूप छान वाटलं जेव्हा स्कूलचं नाव, अवनीचं नाव अनाऊन्स झालं तेव्हा खूप प्राऊड मुमेंट होती आमच्यासाठी. खास करून अवनी आणि अक्षय दोघंजणं गेले होते, मी गेली नव्हती कारण एकच पॅरेंट्स अलाउड होतं सोबत. आणि तिची मेहनत होती त्याच्यामागे, आणि सगळ्यात मेन तिच्या डान्स क्लासची मेहनत होती, ज्या दीदीने तिला शिकवला डान्स, तिला पण थँक्यू सो मच या सगळ्यासाठी. तिने छानरित्या शिकवलं आणि अवनीने ते छानरित्या
शिकली, त्यामुळे खूप छान वाटलं. आणि आता इथे अवनीचं नाव अनाऊन्स होतं आहे. Second prize is the bag by Ricardo Avni of St. Lawrence High School and Junior College. Mr. Luke Bageti of Northern English High School and Junior College has got third prize in solo dance competition.